जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की जय भारत माता की जय मोबाईल जय श्रीराम या ठिकाणी करमिरवणूक जाईल. नमस्कार. हॅलो. पुण्यामध्ये केशव शंकरनाथ पथक सर्व 31 वेगवेगळ्या शाखा. हे इकडे बघा सगळ्यांनी. अनुराजी ठाकूर आणि प्राध्यापक डॉक्टर मेधाताई कुलकर्णी या ठिकाणी बोलवून हवेमध्ये सोडून या रॅलीला प्रारंभ होतोय. या सोहळ्याच्या निमित्ताने अरे जीवराज चल लवकर. आलेल्या सर्व सायकलपटूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चला सोडा फुगे सोडा. छत्रपती शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम वंदे मातरम. अरे आम्हाला जाता येईल फक्त आम्हाला तुमच्या बरोबर सायकल चालवायची म्हणून सायकलची चला ओके चला. मोदींच्या वाढदिवसा कॅमेरा हो दादा कॅमेरा घ्या ना माझं. प्रतिसाद दिया और आप इतना दूर का प्रवास करके आए हैं, बहुत खुश है और हृदय से आपका स्वागत करते हैं. माधुरीताई मिसाळ आपल्या भारत माता की वंदे याबरोबरच गोवा, कोल्हापूर, एरवण आणि अनेक INS स्पर्धेचा विजेता. मनापासून परिवारांचा मात्र एकच गोष्टी मी सांगतो, हा जो आपला खाली घ्या दादा. थोडस खाली सगळे समोर. आहे ना नाही होत शिट्टी वाजवली की दिसतील. आम्ही फक्त असं करीन तेव्हा सगळे हात वर घ्या. येस Action आहे. फक्त वरती जाऊ दे, माझे चेहरे क्लिअर दिसतील. चला माता की जय. चला चला हा वाजवा. सगळेजण एकदा जोरात टाळ्या
आपल्याला माहिती आहे की 17 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस असतो. तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी आम्ही 13 तारीख आज शनिवार म्हणून ठरवलेली आहे. पण आपण सगळेजण मोदीजींना खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देऊया. आज आपण बघतोय की देशाचं नाव जगभरामध्ये पुढे उंचावलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदी यांनी उंचावलंय. आपण ऑपरेशन सिंधू बघितलं, ऑपरेशन महादेव बघितलं की कशा पद्धतीने जोरदार लढा भारत देशाने आतंकवाद्यांना आणि दहशतवाद्यांना दिला. याचं कारण सैन्य आहे आणि त्याबरोबर नेतृत्व करणारा माननीय मोदीजींचं सरकार आहे. आणि त्यामुळे कोणी आपल्या देशाकडे वाकडे डोळे करून बघू शकत नाही. 11 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल तर 11व्या स्थानावर आपला देश होता, तो 5व्या स्थानावर आणि 5व्या स्थानावर आता 4थ्या स्थानावर आलेला आहे आणि आता आपल्याला 3ऱ्या स्थानावर द्यायचं आहे. त्यामुळे मोदीजींनी असं आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की स्वदेशी हे जन आंदोलनासारखं राहा. आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करू त्या माझ्या देशातल्याच उद्योजकांनी बनवलेल्या, माझ्या देशाची उत्पादनं मी वापरेन आणि तर आपला देश अधिक पुढे जाईल हा संदेश त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. आज के शानदार कार्यक्रम के लिए बहुत बहुत अभिनंदन और बधाई देता हूँ. पुणे ऑन पैडल्स एक वो सोच है जिसने पुणे वासियों को साइकिल चलाने पर प्रेरित किया है, पर्यावरण मित्र बनाया है. और पर्यावरण मित्र मतलब कि पीएम, आज हजारों पीएम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनके जन्म दिवस पर शुभेच्छाएं दे रहे हैं. 75 साइकिल्स आज दी जा रही है और इसके साथ साथ नरेंद्र मोदी जी का 75वां जन्मदिन मनाने के लिए 3000 से ज्यादा साइकिलिस्ट, हजारों लोग वॉकथॉन के लिए पुणे ऑन पैडल्स के इस अभियान पे जुड़े हैं. पुणे वॉकथॉन 2025 एक बहुत सफल आयोजन है. मैं इस सोच को सलाम करता हूं जो डॉक्टर मेधा कुलकर्णी जी ने आगे बढ़ाया है और हमारी आमदार और माननीय मंत्री माधवी जी भी आज हमारे बीच में आई. मैं उनका भी अभिनंदन करता हूं और समस्त पुणे वासियों का इस सोच में जुड़ने के लिए, पर्यावरण को बचाने के लिए, प्रधानमंत्री को शुभेच्छाएं देने के लिए और पुणे ऑन पैडल्स अभियान को और बल देने के लिए बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं. ये पुणे ऑन पैडल कहाँ तक जाना चाहिए आपको लगता है, क्योंकि पुणे से या फिर अगर हर शहर इस दिशा में आगे बढ़ेगा, हर चुना हुआ प्रतिनिधि मेधादाई की तरह अपना कार्यक्रम लागू करेगा तो पर्यावरण मित्र भी बनेंगे, पोल्यूशन भी कम होगा और फिटनेस को भी बल मिलेगा. ये एक साथ साथ 3 संदेश देने का काम करता है. इसलिए मैं कहता हूं